हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपल्या शिवण क्लासचा 11वा दिवस आहे। तुम्हाला सर्वांना माहित आहे 4-5 दिवसापासून व्हिडिओ आलेले नाहीत, तर आजपासून आपण परत कंटिन्यू करणार आहोत। तर थोडंसं कारण होतं जे मी त्या दुसऱ्या चॅनलवरती सांगितलेलं आहे आणि आजपासून आपल्याला परत कटिंग चालू करायची आहे। तर आपला शिवण क्लास चालू करायचा आहे। तर आजचा दिवस आपला 11वा आहे, ज्यामध्ये आपण 40 साईजची कटिंग बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। मी जे व्हिडिओ टाकल ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। तर आजचं आपलं जे साईज आहे ते आहे 40 छातीचं माप। कशा पद्धतीने आपण कटिंग करायचंय, आता मी जे माप सांगते त्याच्यामध्ये तुम्हाला थोडं चेंज करायचं आहे। ज्या पद्धतीने तुमचं जे काही तुमचं शोल्डर घ्यायचंय तुम्हाला त्यानुसार तुम्ही शोल्डर टाका। असं नाही मग मी जेवढं टाकलं तेवढंच तुम्ही सुद्धा टाकायचंय, कारण की प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे आणि मागचा गळा जो आहे तो प्रत्येकाचा सारखा येणार नाही। त्यामुळे मग तुम्हाला सुद्धा ते प्रॉब्लेम येणार नाहीत, जेणेकरून ते माप जे आहे ते तुमच्या पद्धतीने टाकायचंय। मागचा गळा जर तुमचा जास्त वरती असेल, म्हणजे आता एखाद्या वयस्कर बाई असेल तर तिचा गळा अर्थातच वर राहणार आहे। मग म्हणजे 7 गळा असेल, 6 असेल, 6.5 असेल, 8 असेल, तर त्याच्यानुसार तुम्हाला शोल्डर पट्टी जी आहे ती वाढून घ्यायची आहे। जर तुमचा खूपच डीप असेल, 10 इंचाच्या खाली असेल, 11, 11.5, 12 पण असू शकतो, तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय, शोल्डर पट्टी खूप लहान ठेवायची आहे। जसं डायरेक्टली शोल्डर मी तुम्हाला पेपरवरती माप टाकताना सांगणारच आहे, जेणेकरून तुम्हाला सोप्यात सोप्या पद्धतीने समजेल। तर आपण आज 40 साईजचं माप बघणार आहेत, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा। आवडल्यास लाईक करा, जेणेकरून आणखीन मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचल। तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर मी हा घेतलेला आहे कार्डशीट पेपर। इथं तुम्ही सुद्धा न्यूजपेपर घेतलात तरीही चालेल, काही अडचण नाही। तुमच्याकडे जे काय असेल ते घ्यायचं आहे। तर मी इथं असा फोल्ड केलेला आहे पेपर, आहे बघा, अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे, हे बघा। आता आपल्याला सर्वात पहिलं टाकायचे आहे उंची। आपण बॅक साइड पार्ट फ्रंट पार्ट सोबतच कटिंग करणार आहोत। व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि कुठं कन्फ्यूज झाला तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारायचं आहे। बघा, इथं आपल्याला टाकायची आहे उंची। 40 साईज आहे तर मी इथं उंची भरपूर घेणार आहे। 40 साईज साठी मी इथं उंची 14.5 इंच घेते, त्याच्या मध्ये 1 इंच प्लस करते, म्हणजे 15.5 इंचावर आपण मार्किंग करून घेणार आहे। हे बघा, आपण काय केलं, जी काय उंची आहे उंचीमध्ये 1 इंच प्लस करून घेतलेला आहे। इथं आपल्याला टाकायची आहे घडी। तर बघा, छातीचा चौथा भाग, 40 छाती आहे, 40 छातीला आपण भागायचंय, तर आपला चौथा भाग येतो 10 इंच। त्याच्या पुढे आपण शिलाई मार्जिन 2 इंच ठेवणार आहोत। इथं तुम्ही 1.5 इंच पण शिलाई मार्जिन ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार। हे बघा, आपण इथं छोटासा बॉक्स काढून घेऊ। आपल्याला इथं टाकायचं आहे शोल्डर। आता मी शोल्डरचं सांगते। आपल्याला इथं गळा रुंदी जी आहे ती ओपन ठेवायची आहे 2.25 इंच, बरोबर इथपर्यंत। आता याच्या पुढे जे शोल्डर आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचंय। जर तुम्ही आता समजा मला आता इथं शोल्डर पट्टी ठेवायची आहे 2 इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला किती घ्यावा लागणार आहे, मग अर्धा इंच। जी काही शोल्डर पट्टी आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करा, जेणेकरून आपले जे जोडायला आपल्याला अर्धा इंच मार्किंग लागतं, बरोबर ना, बाही जोडण्यासाठी। तर आपल्याला इथं त्याच्यामध्ये जे काही शोल्डर पट्टी आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचंय। मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे, मी एक चार्ट पण दिलेला आहे। ज्या मैत्रिणींना पाहिजे असेल मागच्या गळ्यानुसार शोल्डर किती घ्यायचं त्याचं सुद्धा तयार केलेला आहे। हे बघा, इथं तुमचा गळा मागचा डीप असेल, जास्त डीप असेल, 10 इंचाच्या खाली असेल, तर तुम्ही ही शोल्डर संपूर्ण 4.5 इंचच ठेवायचे। लईत लई तुम्ही 4.25 इंच किंवा 5 इंच पण घेऊ शकता। तर आणि जर तुमचा गळा खूपच वरती आहे, जसं 6 इंच आहे, 6.5 आहे, 7 आहे, असा गळा असेल बॅक साईडचा, तर मग तुम्हाला ही शोल्डर जे आहे ते
जास्त घ्यायचंय, जेणेकरून काय होतं बऱ्याच मैत्रिणींच्या मग कमेंट येतात की ताई पाठीमागनं झोळ पडतो किंवा पुढनं झोळ पडतो, मग तुमचा हा प्रॉब्लेम होतो. जर तुमचं शोल्डर डीप गळा असेल आणि शोल्डर तुम्ही मोठं घेतलं असेल तर मग इथं तुमचं नक्कीच जो आहे ना बॅक साईडला पण झोळ पडन आणि फ्रंट पार्टला सुद्धा झोळ पडन. त्यासाठी तुम्हाला इथं शोल्डरवर एकदम ध्यान द्यायचंय. तुम्ही तुमचं ब्लाऊजचं मापाचं मेजरमेंट घ्यायचंय, तुमचं शोल्डर किती आहे ते मोजायचंय. मी शिवण क्लासच्या पहिल्या दिवसामध्ये कशा पद्धतीने माप घ्यायची ते सुद्धा सांगितलेलं आहे. ज्या मैत्रिणींनी तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल दिलेली आहे की माप कशी घ्यायची म्हणून, जेणेकरून तुम्हाला पेपर कटिंग करायला सोपं जाईल. आता बघा, मी इथं शोल्डर पट्टी तुम्हाला सांगितलं, जसं मला 2 इंच शोल्डर ठेवायचे तर मग मी त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घेणार आहे. बघा आता माझं संपूर्ण शोल्डर जे आहे ना ते किती झालं, 4.5 इंच. कारण की हा मला गळा डीप घ्यायचा आहे. याच्यामध्ये काय होतं मग शोल्डर जे आहे ते उतरत पण नाही आणि झोळ वगैरे पण पडत नाही. त्याच्यामुळे मी इथं शोल्डर जे आहे ते माझं संपूर्ण 4.5 इंच ठेवलेलं आहे. आता तुम्ही या शोल्डर मध्ये चेंज करू शकता. तुमचं जे काही मापाचं शोल्डर आलेलं आहे ते तुम्ही इथं टाकून त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं आहे. आणि मी मुंडा उंची सुद्धा सांगितलेली आहे, कोणत्या साईजला कितीची मुंडा उंची घ्यायची आहे म्हणून. तर बघा 40 साईज आहे तर मी इथं मुंडा उंची जी आहे ती 5.6 इंच टाकणार आहे. इथं परत एकदा 5.5 इंच मोजून घेणार आहे आणि इथं आपला एक बॉक्स काढायचा आहे. अशा पद्धतीने मी इथं मार्किंग करून घेतलं. आता जो काय आपली इथं घडीचं माप आहे इथं आपण सरळ लाईन ओढून घेऊ अशा पद्धतीने. आता बॅक साईड मुंड्याच्या आकारासाठी काय करायचंय आपल्याला, हे बघा 1.5 इंच मार्किंग मोजून घ्यायचं आणि इथून आपल्याला काय करायचंय, याचा सेंटर काढायचा. 5.6 इंच मुंडा उंचीचा इथं मधला सेंटर काढून घेतला. इथून परत एक 1.5 इंच मार्किंग मोजून घेतलं. आता आपल्याला हे पॉइंट जे आहेत हे जोडून घ्यायचे. तर हे आपलं बॅक साईड झालं. बघा या पद्धतीने आपण हा पॉइंट इथं जोडून घेऊ. हे बघा या पद्धतीने हा बॅक साईड पार्ट झाला. आणि हे जो मधला सेंटर आहे हा आपल्याला फ्रंट पार्ट साठी वापरायचा आहे. आणि इथं हे जे आहे हा या पद्धतीने आपल्याला बॅक साईड मुंड्याचा आकार काढून घ्यायचा आहे. आणि फ्रंट पार्टच्या मुंड्यासाठी इथून ज्या पद्धतीने आपण हे 1.5 इंच घेतलं त्याच पद्धतीने हे 1 इंच किंवा 1.5 इंच घ्यायचंय, जेणेकरून आपलं फ्रंट पार्टला सुद्धा काय होईल तर मुंड्यातला झोळ वगैरे येणार नाही. तर या पद्धतीने आपण काय केलं, हे फ्रंट पार्टचं मुंड्याचा आकार काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने. बरोबर. तर हे आपला बॅक साईड मुंड्याचा आकार झाला आणि हा जो आहे हा आपला फ्रंट पार्टचा मुंड्याचा आकार झाला. इथून आपल्याला घ्यायचं आहे पुढचा गळा. तर बघा 40 छाती आहे त्याच्यामुळे आपण जास्त मोठा पण गळा नाही घेऊ शकत. कारण की काय होतं मग जास्त छाती असल्यामुळं जो ब्लाऊज आहे पुढचा गळा तो आपला असा झुकलं की मग आपला ब्लाऊज जो आहे तो पूर्ण असा गळा मोठा दिसतो. तर त्यासाठी आपण इथं गळा मापात ठेवायचा आहे. आता प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे. जर तुम्हाला मोठा आवडत असेल तर तुम्ही मोठा सुद्धा घेऊ शकता, पण शक्यतो 6.5 इंचाच्या खाली गळा येऊन द्यायचा नाही, तो परफेक्ट बसतो. मग बघा जसं मी आता इथं घेतेय 6.5 इंच घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. आणि गळा रुंदी खालून आपण ठेवणार आहोत 2.5 इंच. आता बॉक्स काढून घेऊ आपण इथं या पद्धतीने आणि गोल गळ्याचा आकार देऊन घेऊ. तर आपण इथपर्यंत हे मार्किंग करून घेतलं. आता बऱ्याच मैत्रिणींचं काय होतं, डीप गळा घेतल्यानंतर शोल्डर उतरतं. आपण इथं पाव इंच 2 रेषा इतकं डाऊन करून घेऊ, जेणेकरून हे शोल्डर उतरणार नाही. हे बघा अशा पद्धतीने आपण हे डाऊन करून घेतलं. आता आपल्याला टाकायची आहे योगपट्टी. तर मी योगपट्टीचं मार्किंग जे आहे ते टाकणार आहे 2.5 इंचावरती. आणि 1.5 इंचापासून आपल्याला योगपट्टीचा शेप द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण हा योगपट्टीचा सुद्धा शेप देऊन घेतला. आता आपल्याला कटोरी किती टाकायची आहे, तर हे बघा आपल्याला इथं 40 छातीसाठी कटोरी टाकायची आहे 6 इंच. मी
मला वाटतं शिवण क्लास 7व्या मध्ये जे आहे ना, शोल्डर किती घ्यायचं, मुंडा उंची किती घ्यायची आणि कटोरी किती घ्यायची याचं माप सांगितलेलं आहे. तरी ज्या नवीन मैत्रिणी त्यांनी तो व्हिडिओ नक्की बघा. आता इथं आपल्याला सरळ लाईन मारून घेऊ आपण, जेणेकरून तुम्हालाही त्याचा फायदा होईल. आता इथून आपल्याला काय करायचं आहे, इथून आपण 1.5 इंच पॉइंट घेऊ. वरतून मोजलं तर हा बसलेला आहे बघा 5.5 इंच. 5.5 इंच आपण हा पॉइंट घेतलेला आहे. आता हा आपल्याला जोडायचा आहे. जो आपला फ्रंट पार्ट आहे त्या फ्रंट पार्ट पासून आपण इथं जे मार्किंग आहे ते आपण इथं घेऊया किती, 2.5 इंच. तुम्ही इथं 2 इंचाचं सुद्धा मार्किंग घेऊ शकता. असं काही नाही की मग तुम्ही 1.5 इंच घ्यायचं, ते सॉरी 2.5 इंच घ्यायचं आहे म्हणून. तर मी इथं 2.5 किंवा 2.25 इंच घेतलं तरीही चालेल. आता आपण इथं काय करू, ही कटोरी याला अशा पद्धतीने शेप देऊन घेऊ. अशा पद्धतीने ही आपली कटोरी झालेली आहे. आता आपल्याला काय करायचंय, हे संपूर्ण मार्किंग कट करून घ्यायचंय. हे बघा, तुम्हाला जर कुठं समजलं नाही कमेंट करून नक्की विचारा, तुम्हाला त्याचा रिप्लाय देईन किंवा त्याच्यावर मी व्हिडिओ सुद्धा नक्कीच बनवल. आता आपला शिवण क्लास चालू आहे तर त्यामुळं आपण हे जे आहे मी शक्यतो कमेंटमध्येच त्याचं उत्तर पण देते. हे बघा, डाऊन करून घ्यायचं, जो आपण डाऊन करून घेतलेला भाग आहे तो अशा पद्धतीने. आता काय करायचं आपल्याला, हा फ्रंट पार्ट झाला आणि ह्या साईडचा जो आहे हा बॅक साईड झाला. तर आपण कटिंग करताना सुद्धा काय केलं, बॅक साईडचं मोंढ्याचा आकार कट करून घेतलेला आहे. तर आता आपण काय करू, सर्वात पहिलं हा बॅक साईड पार्ट जो आहे तो वेगळा करून घेऊ आणि आता हे फ्रंट पार्टचे जेवढे पण आपला पार्ट आहेत ते आपण इथं वेगळे करून घेऊ. तर मी सर्वात पहिलं करून घेतलेला आहे गळा कट आणि आता हा आपण मोंढ्याचा आकार जो आहे खोल भाग तो सुद्धा आपण इथं कट करून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता ही योकपट्टी जी आहे ही आपल्याला इथं काढून घ्यायची आणि ही कटोरी. हे बघा, आता ही आपली क्रॉस पट्टी झाली, ही आपली योकपट्टी झाली आणि ही आपली कटोरी झाली. आता आपल्याला वाढवायची आहे कटोरी. आता ही योकपट्टी सुद्धा तुम्हाला वाढवायची आहे, एवढी गोष्ट लक्षात असू द्या. 1.5 इंच आणि ही योकपट्टी तुम्हाला वाढवायची म्हणजे वाढवायची, नाही तर मग तुमचा फ्रंट पार्टचा पार्ट जो आहे फिटिंग करताना कमी पडेल. त्यासाठी ही योकपट्टी 1.5 इंचांनी वाढवायची आहे. आपण ही साईडला ठेवू, क्रॉस पट्टीमध्ये काहीही करायचं नाही. आता आपण ही जी कटोरी आहे ही कशी वाढवायची ते पाहू. तर त्याच्यासाठी एक वेगळा पेपर घेते इथं. हे बघा, तर ही कटोरी आपण जशीच्या तशी आखून काढू. हे बघा, आणि आता ही कटोरी आपण या पद्धतीने आखून घेऊ. तर ही कटोरी आपण काय केली, जशीच्या तशी आखून काढली. आता ही कटोरी आपल्या काहीही कामाची नाही, तिला आपण साईडला टाकून द्यायची. ही कटोरी आता आपण ह्या साईडने मोजून घेणार आहोत 1.5 इंच. आता ह्या कटोरीचा मधला सेंटर काढून घेऊ आपण सर्वात पहिलं. आणि जो आपण सेंटर काढला त्या सेंटर पासून खाली मोजून घ्यायचंय आपल्याला 1.25 इंच. बघा मी घेतलेला आहे 1.25 इंच. हुकलूक पट्टीच्या साईडला 1/2 इंच आणि ह्या साईडला सुद्धा आपल्याला वाढवून घ्यायचंय 1/2 इंच. 1/2 इंच म्हणजे किती, तर 2 रेषा इतकं. आता हे पॉइंट आपल्याला सगळे जोडून घ्यायचे, हे खालचे सुद्धा पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आणि हुकलूक पट्टीच्या साईडचं सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचं. आता ह्या साईडने छान असं आपल्याला शेप द्यायचा आहे. बघा, तुम्ही जेवढा छान शेप देशाल तेवढी तुमची कटोरी सुद्धा चांगली येईल. बघा, या पद्धतीने आपण याला आकार देऊन घेतला. तर ही आपली किती झाली, 40 साईजची कटोरी झाली.
हिला आता आपण कट करून घेऊ. इथं तुम्ही हिला आकार पण देऊ शकता. आकार दिला तरी हिला काय होतं, दिसायला पण अशी छान अशी कटोरी दिसती. त्यामुळं नाही दिला तरी पण काही अडचण नाही. अशा पद्धतीने रेषा मारून घेतल्या तरीही चालेल. आता आपण इथं गोल आकार देऊन घेऊ. आता हे आपण इथं जी गोल आकार करून घेतला त्या पद्धतीने कट करून घेते. बघा, या पद्धतीने आपली 40 साईजची कटोरी तयार झाली. आणि ही आपली क्रॉस पट्टी, ही यामध्ये खूप छान असं फिटिंग होऊन बसते ही कटोरी, बरोबर. तर आपली ही कटोरी तयार झाली. ती कशी दिसती ती पण दाखवते मी तुम्हाला. आता जी आपली गळा रुंदी आहे, इथून तुमचा जो काही गळा आहे तो तुम्हाला इथं घ्यायचा आहे. जसं मी आता घेतीये 11 इंच आणि 2.5 इंच, 2.25 इंच गळा रुंदी ठेवू शकता. आता हे बॉक्स आपण इथं काय करू, काढून घेऊ आणि आवडीनुसार गळा घ्यायचा आहे. तुम्हाला जो काही गळा घ्यायचा तो तुम्ही इथं घेऊ शकता. तर मी तुम्हाला कट पण करून दाखवते. या पद्धतीने आपण काय केलं, बॅक साईडचा गळा सुद्धा इथं कट करून घेतला. इथून आपल्याला टक्स घ्यायचे 4 इंच. आडवा टक्स 4 इंच घ्यायचा, उभा टक्स सुद्धा 4 इंच घ्यायचा. अशा पद्धतीने आपला हा बॅक साईड पार्ट तयार झाला. आणि ही आपली कटोरी. आता आपण ही कटोरी कशी दिसणार आहे आपली ती सुद्धा आपण बघू. तर एकदा हिला फोल्ड करून घेऊ. हे बघा, आता इथं जो काही तुमचा टक्स निघलेला असेल, मी सांगितलेलं आहे ब्लाऊजच्या मापावरून सुद्धा तुम्ही टक्स टाकू शकता. तर अशा पद्धतीने आपण हा टक्स मोजून घेतला. तर आता मी इथं कटोरीचा उभा टक्स जो आहे तो 2.25 इंच ठेवते आणि आडवं जे आहे ते 1.5 इंच. या साईडनी सुद्धा 1.5 आणि ह्या साईडनी सुद्धा 1.5. असं डायरेक्ट जर आपण ही अशा पद्धतीने कटोरीला टक्स मारतो ना, तर मग इथून आपण हे 1.5 मोजायचं, जेणेकरून काय होतं, मग सेम टू सेम तयार होतं. याला छोटासा आपण कट पण लावू शकतो. बघा, या पद्धतीने कट लावून घेतला. आता हे आपला हा टक्स आहे, बरोबर. हे बघा, हा जो मधला पॉइंट आहे हा आणि हा, या पद्धतीने. तर ही झाली बघा आपली 40 साईजची कटोरी. छान असा मस्त आकार शेप आलेला आहे आणि ही यामध्ये अशा पद्धतीने ही फिट होणार आहे. तर बघू शकता किती छान हिला आकार आलेला आहे. तुमचा सुद्धा नक्कीच येईल. अशाच पद्धतीने कटिंग करायची आहे. खूप सोपी पद्धत आहे. इथं तुम्ही जास्त कन्फ्यूज सुद्धा होत नाही. इथं तुम्हाला जास्त शिकेलच पाहिजे असंही नाही. अडाणी असाल तरी पण जमून जाईल. नसल येत तर कमेंट करून नक्की सांगा. आपण याच्यापेक्षा आणखीन सोपी पद्धत बघू. तर मी बाही जी आहे ती आता मी बाहीचा व्हिडिओ याच्यामध्ये नाही टाकत, तर मी सेपरेट बाहीचा व्हिडिओ टाकणार आहे, जेणेकरून कोणतीही साईज आली की तुम्हाला बाही कटिंग आरामशीर जमन. याच पद्धतीने मी तुम्हाला प्रत्येक साईजला कशी पद्धतीने बाही कटिंग करायची नक्कीच सांगणार आहे. तर आता यामध्ये मी बाही कटिंग नाही दाखवते. जर बऱ्याच मैत्रिणी कन्फ्यूज असेल का ताई आम्हाला 40 साईजची बाही लागतीच आहे, तर मी त्याच्यावरती 1-2 मिनिटाचा व्हिडिओ नक्की बनवेल. तर चला, आजचा व्हिडिओ इथं संपवते. आवडला असेल तर लाईक नक्की करा. तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मैत्रिणींनो, आता आपल्या शिवण क्लासमध्ये मी 40 पर्यंत कटोरीच्या ब्लाऊजची माप तुम्हाला सांगितलेली आहे. आता अजून आपली राहिलेली आहे 42 साईज, 44 साईज इथपर्यंत मी दाखवणार आहे. जर बऱ्याच मैत्रिणी असेलच 48 साईजचं तुम्हाला माप हवं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून नक्की सांगा. तर तो पण व्हिडिओ मी आपल्या शिवण क्लासमध्ये ऍड करेन. आणि आपल्या नेक्स्ट शिवण क्लासमध्ये तयार होणार आहे ते म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाऊज. बघा, कटोरी झाली म्हणजे आपल्याला प्रिन्स कट ब्लाऊज सुद्धा आपल्याला कटिंग कशी करायची ते बघायचे आहे. तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला, आजचा व्हिडिओ इथं संपवते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.